पंप चालू होता, आता 12 वाजेपर्यंत होता तर स्टॉक सप्लाय. आता परत टँकर संध्याकाळी येणार आहे. काय अर्धा तास झालं राव उभारून मी कामं सोडून इकडे थांबायचं वेटिंगला. ते 200 वर टाकत. आता मला 200 रुपयाचं पेट्रोल मिळालेलं आहे. त्यापेक्षा आत्ताची जी गर्दी आहे ती थोडीशी जास्त आहे. कोल्हापुरात ठिकठिकाणी पेट्रोलसाठी रांगा लागल्या आहेत. तर ठिकठिकाणी आहेत तुम्ही बघू शकता की बंद अवस्थेत असे पेट्रोल पंप तुम्हाला दिसत आहेत. तर सकाळपर्यंत हा जो पंप आहे तो चालू होता. आत्ता या पेट्रोलचा जो पंपाचा जो साठा आहे तो संपलेला आहे, त्यामुळे हा पंप बंद अवस्थेत आहे. पेट्रोल पंप सध्या बंद अवस्थेत दिसत आहे. त्याचं काय म्हणजे कशासाठी बंद अवस्थेत आहे? पेट्रोल पंप चालू होता, आता 12 वाजेपर्यंत होता तर स्टॉक सप्लाय. आता परत टँकर संध्याकाळी येणार आहे, आल्यानंतर चालू राहील. म्हणजे पेट्रोलचा साठा मुबलक प्रमाणात आहे. यायला लागले टँकर. आता बरेच पंप चालू झालेत सिटीतले 2-4 पंप. नेहमी जी पंपांवरती गर्दी असते त्याच्यापेक्षा आत्ताची जी गर्दी आहे ती थोडीशी जास्त आहे. पण लोकांचा हा समज आहे की पेट्रोल किंवा डिझेल मिळणार नाही, या आशेने ग्राहक पंपांवरती जास्त पेट्रोल आणि डिझेलसाठी गर्दी करत आहेत. किती वेळ झाला तुम्ही रांगेत उभारला आहे? मी सकाळपासून 4 पेट्रोल पंपावर जाऊन आले. शिवाजी पुलाच्या इथला, ग्रीनफील्डच्या इथला आणि आपल्या खानविलकर पेट्रोल पंप मला कुठेही मिळालेलं नाही. आत्ता मी मगाचपासून 1 तास झालं लाईनीत उभी आहे. आत्ता मला 200 रुपयाचं पेट्रोल मिळालेलं आहे. 200 रुपये पेट्रोल किती वेळ पुरणार? 200 रुपयाचं पेट्रोल मला तर आता 4 दिवसाला 300 रुपयाचं पेट्रोल लागतं. पण बघू आता, 1 दिवस तर ढकलतोय ना, ते भरपूर आहे माझ्यासाठी. ग्राहकांची मागणी जास्त आहे, पण 200 रुपयापेक्षा जास्त आम्हाला सोडता येत नाही. नियम निघाला 200 रुपयेपर्यंत सोडायचं, त्यामुळे आम्ही 200 रुपयेच सोडतो. काय वाटते तुम्हाला, किती वेळ झाला रांगेत उभारला? मी आता एक 20 मिनिटं उभा राहिलोय रांगेत. मला आता नंबर आलेला आहे, काय अडचण नाही. सध्या तुम्ही रांगेत उभारला आणि सध्याची काय परिस्थिती आहे? काय अर्धा तास झालं राव उभारून मी कामं सोडून इकडे थांबायचं वेटिंगला. ते 200 वर टाकत नाही पेट्रोल वेटिंगला. होय, कामाधंदा सोडून याला पाहायला लागणार आपल्याला. 200 वर टाकेल नाही टाकत नाही. ते होईल म्हणते असलं तर लांब तीच अवघड पडायला आपल्याला. ते 200 वर नाहीच म्हणते पेट्रोल. आणि अर्धा तास ना वेटिंगला लावायचा. काय असं काय कधी चालू होणार काय कळते. अधिकारी साहेब यांच्याकडून त्यांच्या नोटिसीप्रमाणे प्रत्येक 2 व्हीलरला 200 रुपये व 4 व्हीलरला 2000 रुपयाचं फक्त पेट्रोल देण्याचे आहे. तरी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे.